नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामीसेवक करत राहा. दत्त जयंतीच्या दिवशी ज्या काही मी पूजा केल्या, जी काही सेवा केली, दत्त महाराजांचा अभिषेक, घरात उंबरठ्याची पूजा, तर दत्त जयंती कशा प्रकारे दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला त्या दिवशी, तर यावरच व्हिडिओ आहे. आणि तुम्ही दत्त महाराजांचा जन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा केला, त्या दिवशी दत्त महाराजांनी तुम्हाला कोणते संकेत दिले, जे गुरुचरित्र पारायणासाठी बसले होते त्यांना तर नक्कीच दत्त महाराजांनी काही ना काहीतरी अनुभव दिलाच असेल, तर तो कमेंटमध्ये शेअर करण्यासाठी विसरू नका. तर सर्वात आधी मी उंबरठ्याच्या पूजेपासून सुरुवात करते. कोणतीही पूजा असू दे, कोणताही शुभ दिवस असू दे, सगळ्यात आधी मी उंबरठ्याची पूजा करते. कारण की पहिल्यांदा उंबरठ्याची पूजा करून घेतली ना, तर मग पूर्ण घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची आध्यात्मिक वातावरण निर्माण होते आणि बाकीच्या मग सेवा पूजा करायला खूप उत्साह येतो. तर अशा पद्धतीने मी उंबरठ्याची पूजा करून घेतली. सर्वात आधी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. हळदीचं लेपन केल्याने ज्या काही नकारात्मक शक्ती आहे त्या आपल्या घराच्या बाहेरच राहतात. हळदीच्या लेपनाने ते उंबरठ्याच्या आतमध्ये येत नाहीत. तसेच कीटक, जे काही छोटे कीटक असतात, तर त्यांनासुद्धा या हळदीच्या लेपनाने आळा बसतो. तर त्यामुळे सर्वात आधी मी उंबरठ्याची पूजा केली. छानपैकी अशी रांगोळी काढली आणि आपल्या दाराची जी मेन एंट्री असते, तर तीच आपण सुशोभित अशा प्रकारे रांगोळीने केली तर खूप छान वाटतं. घर एकदम सजल्यासारखं वाटतं, प्रसन्न वाटतं. यावेळी गुरुचरित्र पारायण माझ्याकडून दत्त महाराजांनी करून घेतलं नाही. खूप उत्साह होता. सगळ्या अडचणी म्हणजे पिरियडच्या वगैरे जे काही होतं, सगळ्या अडचणी माझ्या मोकळ्या झाल्या होत्या. मी खूप आनंदित होते. दत्त महाराजांची आता गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. ज्यापासून मी सेवेत लागले आहे त्यापासून एकही दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण माझं चुकलं नाही. पण यावर्षी ते दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण राहून गेलं. आदल्या दिवशी मी दत्त महाराजांच्या वाडीमध्ये, नृसिंहवाडीमध्ये दर्शनासाठी गेले. तिथे म्हटलं दत्त महाराजांना नारळ वगैरे अर्पण करून त्यांना आपण साकडं घालावं, की निर्विघ्नपणे माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या. एक दिवस अगोदर मी गाईला आणि कुत्र्यांना देखील मी 5 पोळ्यांचा नैवेद्य देखील ठेवला होता. आणि संध्याकाळी मी नृसिंहवाडीला जाण्यासाठी निघाले. तेव्हा कळालं की आपल्याला सुतक आहे. म्हणजे लांबचे पाहुणे होते, ते एक्सपायर झाले होते. तर तरी पण आम्हाला सुतक पाळावा लागणार आहे. तर दत्त जयंतीच्या गुरुचरित्र पारायणासाठी खूप मोठी अडचण मला आली. तर आणि मी विचार केला की तिथे महाराजांना विचारावं की आपण 3 दिवसानंतर बसू शकतो का पारायणाला. 3 दिवसानंतर सुतक जर फिटत असेल तर आपण बसू शकतो का. तर तिथेच एक बाहेर महाराज होते. तर त्यांना मी विचारलं की अशी गुरुचरित्र पारायण करायचं होतं आणि अशी अडचण आलेली आहे, तर मी 4थ्या दिवसापासून किंवा 3ऱ्या दिवसापासून बसू शकते का. तर ते म्हणाले की नाही, गुरुचरित्र पारायण जर आपल्याला करायचं असेल तर 3रा दिवस काय, आपण 13व्या म्हणजे 14व्या दिवसापासून आपण गुरुचरित्र पारायणासाठी बसू शकतो. तुम्ही काय हा गुरुचरित्र पारायण आता करू नका, उगाच तुम्ही पापामध्ये कशाला पडता, असं ते स्पष्ट बोलले. त्यांचं म्हणणं होतं की आपले जे देव आहेत, आपले जे महाराज आहेत, जे स्वामी आहेत, ते खूप दयाळू आहेत, प्रेमळ आहेत. पण आपले जे पितर आहेत ते तसे नाहीत. पितरांचं तुम्ही कशाला श्राप घेता. जर तुम्ही पारायणाला बसला तर पुण्य कमवण्यापेक्षा पापच तुमच्या पदरी पडणार. त्यामुळे तुम्ही हे पारायण करू नका, पुढच्या वेळी तुम्ही करा, अशा प्रकारे ते स्पष्ट बोलले. तर म्हटलं राहू द्या, आता स्वामींचीच इच्छा असेल, काही ना काहीतरी त्यांचे असतील निर्णय, किंवा त्यांच्या काहीतरी पुढे नियोजन त्यांचे असतील, त्यामुळे त्यांनी आपल्याला हे पारायण करू दिलं नाही. तर वाडीमध्ये आम्ही जेव्हा दर्शन घेत होतो, सगळं ही माझी अडचण मी विचारली, तेवढ्यात महाराजांची पालखी निघाली. प्रत्येक गुरुवारी काय रोज अशी तिथे नृसिंह सरस्वती महाराजांची पालखी निघत असते, दत्त महाराजांची. तर त्या पालखीचे दर्शन देखील आम्हाला त्यावेळी झाले. आणि पाया पडून आम्ही जसं बाहेर निघालो, तर तिथेच मला छोटे तिथं एक शॉप आहेत, तर तिथे मला ही दत्त स्वामींची मूर्ती दिसली. तर एक माणूस हा स्वामींची मूर्ती हातात घेऊन बघत होता. तेव्हा मी ती मूर्ती बघितली आणि त्याच्याजवळ गेले.
मूर्ती खूप छान आणि खूप तेज दिसत होता त्या मूर्तीवरती. सहजच त्यांना विचारलं की या मूर्तीची काय प्राईज आहे, तर त्यांनी प्राईज पण खूप कमी सांगितली या मूर्तीची. आणि तेवढे पैसे माझ्याकडे त्यावेळी होते, तर म्हटलं काही पण करून ही मूर्ती आता आपल्याला घरी घेऊन जायची आहे. आणि कसं काय ते ठरलं, कशा पद्धतीने ती मूर्ती घेतली आणि गाडीमध्ये घेऊन ही मूर्ती बसल्यावर नंतर मला ते क्लिक झालं की आपल्याला सुतक होता दिवसभर ते मला ती गोष्ट कळालीच नाही की आपल्यावर सुतक लागलेलं आहे. वाडीला जाताना मध्येच ही गोष्ट कळाली. तर चाललोय तर कशाला मागे फिरायचं म्हणून आम्ही मागे फिरलो नाही, परत आलो नाही. तर मला वाटलं की हा सगळा नियोजन स्वामींचा या मूर्तीसाठी होता. ही मूर्ती गुरुवारच्या दिवशी घरी आणायची होती. तर त्यामुळे हे सगळं स्वामींनी संध्याकाळी थांबून अर्ध्या वाटेत कळालं तरीसुद्धा आम्ही परत मागे फिरलो नाही, गेलो दर्शनाला आणि तिथून ही मूर्ती घरी आली. तर स्वामींची इच्छा होती, ही मूर्ती घरी यायची होती, स्वामींना घरी यायचं होतं. तर त्यामुळे हे सगळं घडवलं स्वामींनी. तर या मूर्तीची या दिवशी म्हणजे गुरुवारीच मी प्राणप्रतिष्ठा केली होती. प्राणप्रतिष्ठा म्हणजे अगोदर जी मूर्ती होती अक्कलकोटवरून आणलेली, त्या मूर्तीची पूर्णपणे षोडशोपचारे मी प्राणप्रतिष्ठा केलेली होती. म्हणजे स्वामी आपल्या घरात स्थापन झालेलेच आहे, फक्त या मूर्तीवर मी अभिषेक घातला होता. तर खूप काही वेगळी पूजा नाही, पण श्रीसूक्त आणि पुरुष सूक्ताने सकाळी या दोन्ही मूर्तीवरती मी अभिषेक केला. खूप छान प्रकारे पूजा, निवांत अशी पूजा झाली. दत्त जयंतीला फुले अर्पण केली, धूप दीप चंदन सर्व काही स्वामींना घातले. आणि ते वस्त्र जे तुम्ही बघताय ते वस्त्र स्वामींनी त्यांच्या एका भक्ताकडून मागवून घेतले आहेत. मला ते म्हणजे स्वामींना ते गिफ्ट आलेले आहेत. एक माझी मैत्रीण आहे आणि तीही खूप मोठी स्वामी भक्त आहे. तर त्या भेटायला येणार होत्या स्वामींची मूर्ती. त्यांनी बघितल्यावर त्यांना भेटायची इच्छा झाली, तर येताना त्या वस्त्र घेऊन आल्या. तर माझ्याही मनात होतं की स्वामींसाठी वस्त्र आणावं, स्वामींना थंडी वाजत असेल, स्वामींना वस्त्र आणून घालावं. तर तेवढ्यात ती इच्छा स्वामींनी त्यांच्या त्या भक्ता थ्रू करून घेतली. तर ते वस्त्र त्यांनी आणलेले होते. तर अशा पद्धतीने मी स्वामींची दत्त जयंतीला सेवा केलेली होती. सकाळची ही सगळी सेवा धूप वगैरे घालून बरोबर 11:45 म्हणजे 12:39 स्वामींची आरती केली. आणि जे काही वाचन होतं ते मी संध्याकाळी वाचन केलं. दत्त जयंतीचा उपवास असतो, म्हणजे दत्त जयंतीला येते पौर्णिमा आणि प्रत्येक पौर्णिमाचा उपवास हा महाराजांचा केला जातो. तर वर्षातून एकदा का होईना दत्त जयंतीचा उपवास आपल्याकडून व्हावा म्हणून मी ही दत्त जयंतीला उपवास करते. तर त्यामुळे आपण जे पदार्थ खातोय दत्त जयंतीला फराळाचे, तर तेच फराळाचे पदार्थ स्वामींना देखील नैवेद्य रूपी आपण ठेवायचे असतात. तर सकाळी फक्त फळांचाच नैवेद्य स्वामींना मी ठेवला, परत संध्याकाळी खिचडीचा नैवेद्य स्वामींना ठेवला. आता तुम्ही बघताय, आता फळे आली नव्हती घरामध्ये, तर त्यामुळे थोडी ड्रायफ्रूट आणि साखर याचाच नैवेद्य आरती करते वेळी स्वामींना ठेवला. नंतर फळे आल्यावर फळे ठेवली आणि संध्याकाळी मग खिचडीचा नैवेद्य स्वामींना ठेवला. तर संध्याकाळी दुपारी उशीर झाला होता पूजेसाठी, त्यामुळे संध्याकाळी मी वाचन केलं. गुरुचरित्र ग्रंथाची देखील या दिवशी पूजा केली. गुरुचरित्र ग्रंथातील 4थ्या अध्यायाचे पठण केले आणि नामजप केलं आणि परत आणि संध्याकाळी स्वामींची आरती केली. आणि जेव्हा लाईव्ह आपण घेतलं 10 वाजता, तर तेव्हा दत्त नामावली म्हणून स्वामींना तुळशीपत्र अर्पण केले. तर या सगळ्या सेवा आपण करतोय, पण करवून घेणारे सगळे हे स्वामीच असतात. त्यांची इच्छा असते, त्यामुळे सगळ्या सेवा आपल्याकडून घडतात, नाहीतर कोणत्याच सेवा आपल्याकडून घडत नाहीत. तर करणारे म्हणजे मी नाही, आपण नाही, तर करवून घेणारे हे स्वामी असतात. त्यामुळे सगळं हे घडत असतं. तर खूप चांगली सेवा झाली आणि लाईव्हमध्ये पण आपण सगळ्यांनी मिळून जी सेवा केली त्या सेवेचं तर खूप समाधान भेटलं. आणि त्याचबरोबर मार्गशीर्षातील गुरुवार देखील होता, तर मार्गशीर्ष गुरुवारची देखील पूजा मांडली होती. ही सगळी पूजा माझ्या मुलगीने मांडलेली आहे. तर तिला अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडायला, पूजा करण्यासाठी खूप आवडतं, तर तिने पूजा मांडली होती. आणि बाकीची सगळी जी सेवा होती ती दत्त महाराजांची माझ्याकडून झाली होती. तर संध्याकाळी घरामध्ये अशा पद्धतीने धूप घाला तुम्ही पण, खूप पॉझिटिव्ह वाटतं. धूप कशा पद्धतीने घालावा, धूप घालताना कोणत्या गोष्टी घालून घरामध्ये धूप घालायचा की जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते, वास्तुदोष दूर होतात. तर त्यावर देखील मी एक व्हिडिओ केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. घरात धूप घातल्याने एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येते आणि जी काही आपण पूजा आणि सेवा करतो तर त्याची दुप्पटपटीने आपल्याला फळ मिळण्यास सुरुवात होते. तर रोज घरामध्ये धूप घातलं पाहिजे. तर अशा पद्धतीने
माझ्याकडून स्वामींनी सेवा करून घेतलेली आहे। तुम्हाला ही पूजा कशी वाटली नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।